नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्याच्या दुर्गम भागात यात्रोत्सवाचा उत्साह। भांगरापाणी येथे संतोषी माता यात्रेला आजपासून प्रारंभ। सोंगाड्या पार्टीसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षको, सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भांगरापाणी येथे आजपासून संतोषी माता यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर यात्रेची विधिवत पूजा करण्यात आली असून पुढील 3 दिवस या भागात भक्ती आणि संस्कृतीचा संगम पाहायला मिळणार आहे। भांगरापाणी येथील संतोषी माता मंदिराचा इतिहास जुना असून 1981 साली छत्रसिंग रूपसिंग वसावे यांच्या पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता। दरवर्षी अक्षय तृतीयेला येथे यात्रेचा प्रारंभ होतो। यंदाही 19 एप्रिलपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली असून अनवरसिंग वसावे व शेवंताबाई वसावे यांच्या हस्ते मुख्य पूजा संपन्न झाली आहे। आज पंचमीच्या मुहूर्तावर मुख्य यात्रेला सुरुवात होत असून 23 एप्रिलपर्यंत हा सोहळा चालेल। या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक सोंगाड्या पार्टी। दुर्गम भागातील आदिवासी संस्कृतीचे जतन करणाऱ्या या कला प्रकारासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। 1997 पासून जय संतोषी मा बहुउद्देशीय संस्था या यात्रेचे अत्यंत नेटके नियोजन करत आहे। वडफळी येथील महादेव यात्रेप्रमाणेच भांगरापाणीच्या यात्रेतही महाराष्ट्र आणि गुजरात सीमा भागातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात। गावाच्या सुख समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी भाविक देवीला साकडे घालतात। या यात्रेत मोठ्या प्रमाणावर घरगुती वापराच्या वस्तू, शेतीची अवजारे आणि खाद्यपदार्थांची दुकाने थाटली गेली असून मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे। दुर्गम भाग असूनही आदिवासी बांधवांमध्ये या यात्रेनिमित्त प्रचंड उत्साह असून संस्थेच्या वतीने भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।